भाजपा कार्यालयामध्ये मुलाखतीचं सदर सुरू आहे आणि यांचं मोठेपण म्हणजे की या मगा म्हटल्याप्रमाणे की बाबा कुठलाही लवाजमा कार्यकर्त्यांचा जगता ढोल ताशा बेलबाजा घेऊन न येता एकटा या मुलाखत द्या, तुमची बाजू मांडा आणि निघून जा. इतकं म्हणणं म्हणजे काय नेमकी भूमिका काय आहे की कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला पाहिजे असं प्रत्येक पक्ष म्हणतो, तर तुम्ही ही भूमिका बदलली. उत्साह कार्यकर्त्यांमध्ये तुम्ही हा माहोल बघताय. कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याचा उत्साह प्रचंड आहे, परंतु हा आता सध्या कालपासून आचारसंहिता चालू आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याची ओळख आहेच. कार्यकर्ता हीच ओळख भारतीय जनता पार्टीमध्ये महत्त्वाची आहे आणि त्यामुळं त्या कार्यकर्त्यांनी किती माणसं आणली, त्यांनी बँडबाजा आणला का, त्यांनी लवाजमा आणला का, फटाके उडवले का, हा सगळा शो करण्यापेक्षा प्रभागामध्ये त्याची ओळख किती आहे, प्रभागामध्ये त्याचं सामाजिक आणि राजकीय वर्चस्व आणि कार्य किती आहे, ही त्याची ओळख खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीला व्हावी. प्रत्येक कार्यकर्त्याला ओळखतच असते पार्टीचे सर्व पदाधिकारी ओळखतात, परंतु असं करण्याने काही पार्टीच्या लोकांवरती प्रभाव पडेल असं नाही. त्याचा कार्याचा प्रभाव हा प्रभागात असला पाहिजे आणि तो जो प्रभाव असेल तोच त्याला निवडणुकीला उपयोगी पडेल, अशी भूमिका भारतीय जनता पार्टीने घेईल. निकष का असावे? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पहिला निकष आहे. दुसरा निकष आहे की त्याचा संपूर्ण प्रभागामध्ये प्रभाव असायला पाहिजे, प्रभागात कार्यकर्ता म्हणून. दुसरी गोष्ट की ते सामाजिक कार्याने आणि त्याच्या राजकीय कार्याने लोक त्याला ओळखत असावेत. किंवा प्रभागामध्ये रोहिणी तडवळकर जर उमेदवार असेल इच्छुक, तर रोहिणी तडवळकरांना ओळखणारे लोक प्रभागात असले पाहिजेत ना, तर तो उमेदवार होऊ शकतो. अशा प्रकारे त्याची ओळख असायला पाहिजे आणि ओळख असून त्याला लोकांची निवडून देण्याची इच्छा असली पाहिजे, त्याला मत द्यायला पाहिजेत लोकांनी. तुम्ही असं जर का म्हणत असाल की निवडून येण्याची क्षमता असणारा कार्यकर्ता, आलेल्या कार्यकर्ता आज तुम्ही बघितलं की 1020 फॉर्म आले, त्याच्यामध्ये जवळपास बऱ्यापैकी इच्छुकांची संख्या वाढली. कार्यकर्ता आणि निष्ठावंत याच्यामध्ये आता दरी निर्माण झाल्यासारखी वाटते. तसं नाही, कार्यकर्ता आणि निष्ठावंत याच्यामध्ये दरी नाही आहे. आता पक्ष वाढलेला आहे, केंद्रात राज्यात महानगरपालिकेत सत्ता आहे, जी कामं झालेली आहेत, त्यामुळे लोकांचा भारतीय जनता पार्टीकडे येण्याचा ओढा वाढलेला आहे आणि प्रत्येकाला अशी खात्री आहे की भारतीय जनता पार्टीकडे आपण जाणं आणि आपल्याला सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळेल, नक्की मिळेल. जो कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता म्हणून व्यतीत केलेलं पूर्ण आयुष्य आहे पक्षामध्ये, अगदी म्हणजे सगळे प्रसंग तुम्ही अनुभवले, नकारी अनुभवलाय, होकारी अनुभवलाय, अशा परिस्थितीतून आलेले तुम्ही आहात. कार्यकर्त्यांच्या बाजूने काय असेल, निष्ठावंत कार्यकर्ता आणि जो इलेक्टिव्ह मेरिट असलेला कार्यकर्ता आहे त्याला नक्की न्याय मिळणार. युतीच्या संदर्भात एक प्रश्न आहे, युती होईल? युतीसाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमचे तिन्ही आमदार यांच्यामध्ये चर्चा होऊन युती करावी अशा प्रकारचे, परंतु काल जशी मुलाखत दिलेली आहे पालकमंत्री आणि आमदार साहेबांनी की समोरच्या आमच्या सहकारी पक्ष जे राष्ट्रवादी आहेत, जे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे लोक आहेत, त्यांच्याकडून मागणी व्यवस्थित आली तर युती नक्की होणार, त्याबद्दल काही शंका मनात बाळगू नका. सन्मानाची गोष्ट इथं केली, सन्मानपूर्वक चर्चा झाली, सन्मानपूर्वक चर्चा होईल नक्की. नाही, फुगीर चर्चा नाही. प्रत्येकाला आपण कुठे आहोत हे माहिती आहे, शिवसेनेला पण माहिती आहे, राष्ट्रवादीला पण आहे. त्यांची वास्तव मागणी आली तर त्या मागण्या आम्ही स्वीकारू आणि त्यामध्ये नक्की युती करण्याची आमचा मानस आहे. म्हणजे एकूणच युतीच्या संदर्भात आणि भाजपाच्या अध्यक्षांकडून आपलेलं हे नियोजन पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की तिशी शिस्तप्रिय पक्ष म्हणून ज्या पक्षाची ओळख आहे त्याची एक चुणूक ह्या पद्धतीच्या मांडणीवरून दिसून येते आणि अशाच पद्धतीच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह, कुठल्याही प्रकारचा लवाजमा न करता, ढोल ताशा न वाजवता आलेला कार्यकर्ता हा येतो, आपली बाजू मांडतो आणि निघून जातो. ह्याच्यातूनच त्यांची एक गोष्ट की सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्या रीतीनंच ही सगळी व्यवस्था करण्यात आल्याची युतीच्या अनुषंगाने अनेक त्यांनी संकेत दिले. येणारा काळ आणि येणारे दिवस आता ह्या संदर्भातली भूमिका स्पष्ट होणार आहे आणि चित्रही स्पष्ट होणार आहे. राज्यभरातल्या स्थानिक स्वराज्य संस्था जवळपास 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि वाजल्यानंतर
राज्यभरामध्ये आचारसंहितेचं वातावरण निर्माण झालं आहे आणि या आचारसंहितेमध्येच शासनाकडून ज्या काही इम्प्लिमेंट केल्या जातात त्यामध्येच एक वैशिष्ट्य म्हणजे की राजकारण आणि निवडणूक हा एक राजकर्त्यासाठी किंवा कार्यकर्त्यासाठी एक कुंभमेळ्यासारखाचा तो उत्सव असतो. त्याच्यामध्ये एक उत्साह असतो आणि त्या उत्साहाच्याच जोरावर एक निर्मिती वातावर निर्मिती केली जाते. पण आपण बघाल की बाबा भाजपाच्या कार्यालयासमोर जे काही पद्धत त्यांनी अवलंबली आहे की कोणत्याही पद्धतीचा गाजावाजा न करता कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन न येता इच्छुकांनी एकटे येऊन तिथं मुलाखत घ्यायची आणि मुलाखतीसाठी त्यांनी वेळ दिली आणि त्या वेळेमध्येच त्यांनी उपस्थित राहावं. तदनंतर आल्यानंतर कोणाचीही मुलाखत घेतली जाणार नाही. मग सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये अनेक वर्ष मी सार्वत्रिक निवडणुका बघितल्या. निवडणुकीमधला गाजावाजा बघितला, कार्यकर्त्यांचा उत्साह बघितला. जत्तेच्या जत्ते कार्यकर्त्यांचे मुलाखतीसाठी यायचे, ते एक दबाव तंत्र म्हणून त्याचा वापर केला जायचा. पण भाजपाच्या नेत्यांनी जी पद्धत अवलंबली आहे खरंच ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. मागील काही दिवसापूर्वी सोलापूर शहर परिसरामध्ये डॉल्बी मुक्त पद्धतीचं वातावरण निर्मिती करण्याच्या हेतून प्रयत्न केला गेला. त्याच्यामध्ये वकील, डॉक्टर आणि एक मध्यमवर्गीय जो काही नागरिकांचा किंवा रहिवाशांचा वर्ग होता त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्याचं पर्यवसन असं झालं की सोलापूर शहराचं एक आदर्शवत उदाहरण म्हणजे डॉल्बी मुक्त सोलापूर उत्सव साजरा केला गेल्याचं एक उदाहरण राज्यभरामध्ये झालं. आणि आमदार श्रीकांत भारती यांनी याची दखल विधानसभेमध्ये उदाहरणाखातीर दिली. तसंच काहीच एक उदाहरण आज भाजपाच्या कार्यालयासमोर दिसतंय. तुम्ही बघाल की आलेला प्रत्येक इच्छुक उमेदवार हा अगदी एकटा येतो, मुलाखत देतोय. मुलाखत घेऊन वरिष्ठांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आपले आपलं विचार आणि त्याची भूमिका तो व्यक्त करतो आणि तिथून तो निघून जातो. म्हणजे हा साधेपणा देशात राज्यात भाजपाची सत्ता असताना भाजपानं हा घालून दिलेला पांडा किंवा हा घालून दिलेला आदर्शवत अशी पद्धत शहराच्या एकूणच राजकीय घडामोडीला एक वेगळं वळण देणारे ठरणार आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.